आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणिताच्या भाग 1 मधील एक अवघड गणित घेत आहोत. तर ते गणित आहे सराव संच 1.4 मधील चौथे गणित आहे. सराव संच 1.4 मधले चौथे गणित ते पाहता कसे करायचे. तर जर येथे छेदस्थानी चले असतील म्हणजे अक्षरे असतील, कोठे असतील छेदस्थानी, तर काय करावं लागतं आपल्याला, ती अक्षरे आपल्याला छेदस्थानची अंश स्थानामध्ये रूपांतर करावं लागतात. एखाद्या संख्येला छेद नसला की तो 1 असतो. जेव्हा समीकरण अशा स्वरूपात असतं 3x - 2y = 5, तर याचा अर्थ असा असतो की याची जी चले आहेत ती अंशस्थानी आहेत आणि छेदस्थानी संख्या नसली म्हणजे ती 1 असते. येथे पहा, त्यांनी आपल्याला अंशस्थानी 1 दिलेला आहे किंवा अंशस्थानी संख्या दिली असं म्हणा आणि छेदस्थानी आपल्याला अक्षर दिले आहेत. तर आपण काय करायचं माहिती आहे का, तर छेदस्थानच्या अक्षराचं आपण अंशस्थानी रूपांतर करायचं. ते असं म्हणायचं की 1/3x + y हे संपूर्ण एवढं, हा जो जेवढा अपूर्णांक दिसतो त्या संपूर्ण अपूर्णांकाला एक अक्षर मानायचं, वेगळं अक्षर x आणि y पेक्षा, त्याला म्हणायचं यम मानू. संपूर्ण ह्या अक्षराला म्हणजे संपूर्ण हा 1/3x + y आहे, त्याला यम मानायचं व 1/3x - y = n मानू असं म्हणायचं. काय करायचं पहा, 1/3x + y ला यम मानायचं आणि 1/3x - y आहे संपूर्ण अपूर्णांकाला n मानायचं. म्हणून आता पहा, पहिलं समीकरण पहा बरं काय आहे, 1/3x + y अधिक 1/3x - y बरोबर काय आहे 3/4. म्हणून आता पहा बरे, 1/3x + y हा संपूर्ण कोण आहे, यम आहे. मग येथे लिहायचं यम अधिक हा संपूर्ण n आहे बरोबर 3/4. आता पहा, आपल्याला येथे 4 नको आहे, छेद नको आहे. तर काय करायचं, या 4 ने समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणायचं, प्रत्येक पदाला. म्हणजे येथे येथे येथे, म्हणजे असं म्हणायचं समीकरणाच्या प्रत्येक पदास 4 ने गुणू. प्रत्येक पदा 4 ने गुणायचं. मग याला 4 ने गुणलं किती उत्तर होणार, 4m. 4 ने गुणलं 4n. आता येथे 4 ने गुणलं तर काय होईल पहा, 3/4 ला आपण 4 ने गुणलं तर 4 ला 4 ने गुणता येईल आणि हा 3 आयतसा राहील. म्हणजे छेद आणि अंश एकमेकाला निघून जाणार आणि तो छेद आयतसा राहणार. मग याचं उत्तर होणार आहे 3, फक्त 3 राहणार. छेद 4 निघून गेला, फक्त काय आले 3. याला आपण नाव द्यायचं आता मग समीकरण नंबर 1 असं नाव द्यायचं. पहा, काय करायचं, आपण त्या समीकरणाला प्रत्येक पदाला 4 ने गुणलं. आता दुसरं घ्यायचं. दुसरं पहा बरं काय आहे, 1/2 3x + y वजा 1/2 3x - y बरोबर -1/8 असे आहे. आता पहा याचं काय होईल पहा. आता आपल्याला माहिती आहे की 1/3x + y यम आहे. मग हा जो 2 आहे तो छेदस्थानी आहे. कुठे, छेदस्थानी. तो जर अंशस्थानी असता तर आपण डायरेक्ट याला 2m असं म्हटलं असतं. याला 2m म्हणता येणार नाही, तर हा 1/2m असा होणार आहे. ही गोष्ट नीट ध्यान ठेवा. हा एवढा m आहे आणि हा 1/2 साईडला आहे. याला होणार आहे 1/2n होणार पहा, वजा 1/2n होणार आहे आणि हा वजा 1/8 आयतसा राहणार आहे. ही गोष्ट नीट पहा. चुकून 2m वजा 2n मांडलं तर ते चुकलं म्हणायचं.
यम हा 1/3x अधिक y म्हणजे एवढा मोठा यम आहे, एवढा म्हणजे येथून संपूर्ण हा जो अपूर्णांक आहे तो यम आहे आणि हा 2 छेदस्थानी असला पाहिजे म्हणून असं मांडायचं. आता पहा बरे 2, 2, 8 हे आपल्याला छेदस्थानचे अंक घालवायचे आहेत. मग इथे पहा बरे 2, 2 आणि 8 यातील तीनही संख्या ह्या 8 आहे, 2 आहे, 2 आहे. तिघांना आपण जर 8 ने गुणलं तर ह्या तिन्ही संख्या निघून जाणार आहेत 8 ने गुणल्यावर. मग असं लिहायचं प्रत्येक पदास 8 ने गुणू. प्रत्येक पदास 8 ने गुणू. प्रत्येकाला 8 ने गुणायचं. येथे गुणायचं, येथे गुणायचं, येथे गुणायचं. मग येथे 8 ने गुणला काय होईल पहा बरे 8 ने गुणलंय. आता असं करत धरा 2 ने गुणतोय आपण ना तिथे 8 ने. 1/2 यम गुणिले 8 केलं तर काय होणार बे के बे, बे चौक 8 म्हणजे उत्तर होणार आहे 4 यम. हे उत्तर होणार आहे. काय होणार आहे 4 यम. पहा 1/2 यमला 1/2 यमला 8 ने गुणलं तर बे चौक 8 उत्तर होणार 4 यम. याचं उत्तर होणार 4 यम वजा याला पण गुणलं 1/2 यमला सेम तेच की गुणिले 8 बे के बे, बे चौक 8 उत्तर आलं 4 यन. 4 यन आणि याला गुणलं 8 ने तर 8 ला 8 ने गुण जाणार डायरेक्ट वजा 1 येणार. येथे आता आपल्याला गुणाची भागाची गरज नाही तर याला म्हणायचं आपण समीकरण नंबर 2. अशा प्रकारे आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 आणलं. आता पहा समीकरण 1 हे आणि हे समीकरण 2 आहे. हे आपल्याला सोडवायचं आहे. आता पहा बरे येथे 4m आहे, येथे 4m आहे, येथे 4n आहे, 4n आहे, येथे अधिक आहे वजा आहे. म्हणजे आपण जर या दोन समीकरणांची बेरीज केली तर काय होणार आहे आपोआप ते यम आणि n ला n निघून जाणार आहे. मग आता आपण काय करू हे दोन समीकरण सोडवू. तर आपण असं आता म्हणायचं समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. मग असं लिहायचं समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. पहा या दोन समीकरणांची बेरीज करायची. कोणकोणतं 1 आणि 2. एक कोणता आहे 4m अधिक 4n बरोबर 3. दुसरा आहे 4m वजा 4n बरोबर वजा 1. यांच्यात आपण काय करायची बेरीज करायची. पहा आता यांची आपण बेरीज केल्यावर त्याचा परिणाम काय होईल पहा बरे 4n अधिक आहे 4n वजा आहे ते निघून जाणार. यालाही निघून गेले. 3 हा अधिक आहे आणि 1 कसा आहे पहा बरे वजा आहे. आपल्या बेरीज करायची आहे म्हणून लगेच आपण 3 आणि 1 4 असं मांडायचं नाही. समीकरणांची बेरीज आणि नेहमीची बेरीज यात फरक आहे. समीकरणांची बेरीज म्हणजे त्यांना जी काही चिन्ह असतील त्या चिन्हाप्रमाणे चिन्हाच्या नियमाने उत्तर मांडायचं. म्हणजे कसं 3 ला चिन्हच नाही ते अधिक आहे. 3 अधिक आहे आणि 1 वजा आहे. वेगवेगळे चिन्ह आहे त्यांचे वजाबाकी होणार. याचं उत्तर होणार आहे अधिक 2. येथे चिन्ह अधिक असेल तर मांडलं नाही तर चालतं पण आपण ते आपल्यासाठी मांडायचं की आपल्या हातून असं वाटायला नको की चुकून चिन्ह राहिलं आणि नंतर उगाच गडबडीत वजा मांडलं तसं व्हायला नको म्हणून. 4 आणि 4m 8m आले 8m. आता m बरोबर पहा आता नीट इकडचा हा जो गुणिले आहे तो तिकडे भागिले होणार आहे. चुकून तुम्ही m चं उत्तर 8/2 असं मांडायचं नाही. 8/2 8 ला 2 ने भागलं उत्तर 4 मांडलं असं डायरेक्ट करायचं नाही. नियमाने करायचं. कसं 8 गुणिले तिकडे भागिले होणार म्हणजे अधिक 2/8. 8 ला चिन्हाचं नाव म्हणजे कोणतं अधिकच आहे. आपल्याला माहिती आहे गुणिलेचे भागिले करताना चिन्ह बदलायची गरज नसते. आता भाग लावला बे के बे, बे चौक 8. m ची किंमत काय आली 1/4 आली. m ची किंमत 1/4 बे के बे चौक 8. चुकून 4 मांडायचं नाही 1/4 मांडायचा. m ची किंमत 1/4 आली. आता काय करायचं ही 1/4 किंमत आहे समीकरण 1 मध्ये ठेवायची आणि n ची किंमत काढायची. असलेच आता m बरोबर
1/4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता पहा, समीकरण 1 लिहायचं. कोणतं समीकरण आहे? 4m अधिक 4n बरोबर 3. म्हणून 4 m ची किंमत काय आहे? 1/4. किंमत भरली कंसात 1/4 अधिक 4n म्हणजे किती आले? 3. m ची किंमत 1/4 आहे, तर m काढला आणि m च्या जागी 1/4 लिहिलं. परत इथं m लिहायचा नाही. m ची किंमत 1/4 आहे, मग m च्या ऐवजी m च्या जागेवर म्हणजे m काढून त्या ठिकाणी किंमत 1/4 लिहायची. 4 ला 4 गेले, कारण कंस म्हणजे गुणाकार आहे. 4m म्हणजेच 4 गुणिले m. 4 गुणिले 1/4. 4 4 गेले, 1 राहिला फक्त. किती राहिला? 1 अधिक 4n बरोबर काय आले? 3. पहा, 1 अधिक आहे तिकडे वजा होणार, म्हणजे कसं होणार? 4n बरोबर 3 वजा 1. म्हणून 4n बरोबर 2. म्हणून n ची किंमत आली 2/4. भाग लावला. n म्हणजे बेके बे दुने 4. म्हणजे m ची किंमत 1/4 आणि n ची किंमत काय आली? 1/2. आता एखाद्याला असं वाटेल की उत्तर आले म्हणजे संपलं. संपलेलं नाही. आपल्याला m आणि n च्या किमती त्यांनी विचारलेल्या नाहीत. त्यांनी कोणत्या किमती विचारल्या आहेत? x आणि y च्या किमती विचारल्यात. m आणि n चे विचार नाहीत. आपण ते मानलेलं आहे. आपण काय मानलं होतं? याला m मानलंय आणि याला n मानलेलं आहे. मग त्या किमती आता आपण परत माघारी देऊन टाकायच्या. ध्यान ठेवा फक्त, m ची किंमत काय आहे? 1/4 आणि m ची किंमत 1/4 आहे आणि n ची किंमत काय? 1/2. आता ह्याच्यावर आपल्याला समीकरण परत पुढे सोडवायचे आहेत. पहा इकडे, पहा, m ची किंमत काय आहे? 1/4 आणि n ची किंमत काय आहे? 1/2 आहे. पहा आता, m बरोबर 1/4. पण m म्हणजे कोण आहे? m म्हणजे आहे 3x अधिक y. आपण ते लिहायचं 1/3x अधिक y बरोबर 1/4 असं मांडायचंय. m ची किंमत आहे 1/3x अधिक y. मग m म्हणजे 1/3x अधिक y. म्हणून आता आपल्याला माहिती आहे, 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल. पहा, गणितामधला एक अतिशय महत्वाचा आणि कोणत्याही पुस्तकात लिहिलेला नसलेला तो नियम आहे. तो नियम म्हणजे कोणता आहे? 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे उत्तर हे समान लिहायचं. म्हणजे असं लिहायचं 3x अधिक y एक्के 3x अधिक y बरोबर 4 एक्के 4. याला म्हणा समीकरण नंबर 3. तसेच n बरोबर, n किती आहे बघा बरे? 1/2. सांगा n ची किंमत काय आहे? 1/3x वजा y. मला 1/3x वजा y बरोबर 1/2. परत याचं 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. उत्तर आलं 3x वजा y बरोबर बे के बे. याला माझं समीकरण नंबर 4. आता 3 व 4 सोडवायचंय. समीकरण 3 आणि समीकरण 4 सोडवायचंय. येथे पहा बरं, आता अधिक y हे वजा y आहे. ते अधिक वजा आहेत निघून जातील. मग असं लिहायचं समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. कोणाची बेरीज करायची? समीकरण 3 व 4 ची. समीकरण 3 पहा बरे, 3x अधिक y बरोबर 4. 3x वजा y बरोबर 2. त्यांची आपण बेरीज केली. 4 आणि 2 6. y ला y निघून गेले. 3 आणि 3 6x. 6x बरोबर 6. मग x ची किंमत आली 6/6. म्हणून x किती आला बघा बरे? 1 आला. x ची किंमत काय आली? 1. आता लिहायचं x बरोबर 1. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. कुठे ठेवायची?
समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा, कुठे ठेवा उत्तर तेच येणार आहे. आपण समीकरण 3 लिहिलं, 3x अधिक y बरोबर 4. x ची किंमत 1 आहे, x ची, मग x काढायचा, त्या ठिकाणी 1 लिहायचा. 3 कंसात 1 अधिक y बरोबर 4. म्हणून 3 एक्के 3 अधिक y बरोबर 4. पहा हा 3 कसा येत आहे, अधिक आहे, तो पलीकडे गेल्यावर वजा होणार. y बरोबर 4 वजा 3, म्हणून y ची किंमत काय आली, 1 आली. मग शेवटचं उत्तर लिहायचं, समीकरणाचं उत्तर शेवट किती आलं बघा बरे, x बरोबर 1 आणि y बरोबर पण 1च, दोन्ही एकच आहे. x ची किंमत पण 1 आली आणि y ची किंमत पण 1 आली. अशा प्रकारे हे सराव संच 1.4 मधलं हे गणित होतं. तर हे गणिताची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि पुन्हा पुन्हा हे समीकरण सोडवा. धन्यवाद.